हॅलो वेलकम टू द न्यू व्लॉग. सो आज ये ना. मला असं वाटलं की मी हे जिमला वापरून टाकेन, पण मला ते टाईट व्हायचं, तर आता मी ते वापरेन जिमला. सो गुड्डी दिदी आता खूप छान बारीक झाल्यात आणि त्या जिम करतात. मी दाखवू नाही शकत कारण तिला आवडणार नाही मी तिच्याकडे कॅमेरा केलेला, पण तिला आता आधीचे तिचे कपडे छान फिट होत आहेत, चांगले दिसत आहेत, तर तिला मज्जा आली आहे. आजचा व्लॉग मज्जा व्लॉग आहे कारण केस खूप घाण झाले. हे सगळं इग्नोर करूया आपण आणि आपण एक्साइटमेंटवर फोकस करूया कारण आम्ही चाललोय शॉपिंगला. खूप दिवसानंतर ओकेजनली शॉपिंग करायला लागलोय आजकाल आपण. म्हणजे आधी काय फॉर नो रिझन नाही शॉपिंग करायचो, पण तरी म्हणजे सिंगल असताना किंवा मॅरिड नसताना, सिंगल असताना मॅरिड नसताना असं होतं कधी कधी आम्ही असं 2 महिन्यातून 3 महिन्यातून जरी काही विशेष ओकेजन नसलं तरी पण सीझन चेंज होतं म्हणून शॉपिंग करायला जातो आणि सॅलरी आल्यानंतर शॉपिंग असं असं काय काय असायचे निमित्त वेगवेगळे. आता हे निमित्त आहे की आम्ही ट्रिपला चाललोय. खूप आत्ता जस्ट ठरवलंय 5 मिनिटापूर्वी, म्हणून हा असा अवतार आहे ओव्हरऑल. पण ठीक आहे, काही हरकत नाही. मला ब्लॉग करणं इम्पॉर्टंट वाटत होतं म्हणून मी पटकन आणि माईक वगैरे कनेक्ट करायला लागतोय कारण गाईज आय डोंट नो काय झालं माझ्या फोनच्या साऊंडचाच इश्यू असेल तो, कारण टेरर आवाज येतो त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, म्हणून मी माईक कनेक्ट केला पटकन. आता मला माहिती नाही मी तिथे मार्केटमध्ये किती ब्लॉग करेन, जेवढं जमेल तेवढं आपण शूट करूया. काही लोकांना करू नाही देत, पण ठीक आहे आपण रिस्पेक्ट करूया त्यांची प्रायव्हसी आणि सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मला जमेल तितकं मी ब्लॉग करेन, पण आल्यानंतर तर मी नक्की तुम्हाला सगळं दाखवेन. ॲक्च्युली लेट झालंय ऑलरेडी, 6-6:30 इथेच वाजले. इथून CST पोहोचायला 1 तास लागेल आणि खूप वेळ नाही घालवायचा आहे आम्हाला. तिथे खूप सिलेक्टेड दुकानं आवडतात, सो आम्ही तिथेच जाऊन पटापट शॉपिंग करू जे काय आहे ते. कारण ब्रुनो दादाला एक 3-4 तास आम्ही ठेवतो एकटं, त्याला ती सवय आहे तशी राहायची. तेवढ्याला तो बोलला होच बोलती ना, काय जातं त्यांना नाही म्हणाला. ठीक आहे गाईज, मी मला मार्केटमध्ये भेटणार आता कारण आता मला पटापट चेंज करायचं वेगळं. 1 eternity later. ह्या लिकेजमुळे दिसतंय का तुम्हाला इथे हे असा टब मांडायला लागतो. इतका कंटाळा, किती वाईट झालंय. तर ते लिकेज बघताय तुम्ही कसं झालंय. आम्ही लास्ट इयर जिथे आम्ही राहत होतो तो फ्लॅट आम्ही सोडून इथे राहायला आलोय कारण तिकडे लिकेज होत होतं आणि ते 7-8 महिने तिने काय करूनच दिलं नाही त्या ओनरनी. सोसायटीवाले पण लक्ष नाही द्यायचे आणि आता इथे राहायला आलोय कारण चांगल्या सोसायटीमध्ये असे इश्यूज होत नाहीत. पण असं नाहीये, लिकेज आमच्या नशिबातून जातच नाहीये मित्रांनो. तर असं आणि तिथे टब लावायला लागतो खाली. इतकं मला ते, तिथे टेबल होता जो आम्ही आता साईडला शिफ्ट केलाय आणि इथे जो छोटा सोफा होता तो तिथे ठेवलाय. सगळं वियर्ड झालंय लिव्हिंग रूम मध्ये, पण ठीक आहे आता आपण दुर्लक्ष करूया थोडे दिवस. आणि खूप कोण येतं म्हणजे सोसायटीवाले लोक वेगवेगळे प्लंबर आणि कोण पाठवतात आणि काही होत नाही, फक्त ते काय चेक करून जातात, पुन्हा ते जैसे थे. त्याचं काही होत नाहीये. ते लिकेज कमी झालंय आता थोडं, आधी जास्त वेळाचं सतत टपकत होतं पाणी. आता जवळजवळ 3 महिने झाले हा इश्यू चालू आहे. कारण सो असं आहे ओव्हरऑल 3-4 दिवस. जसं मी आधी सांगितलं, मी आता हे परत बोलू की काय असं वाटतंय मला. सगळ्यात आधी आम्ही कॉजवेला गेलो होतो शॉपिंगला आणि इतकी मेजर डिसअपॉइंटमेंट मला कधीच कुलाबा जाऊन झालेली नाहीये जेवढी या टाइमला झाली. इतकं तुक्कार, इतकं फालतू कलेक्शन होतं ना, म्हणजे खूप इतकं अनएक्सपेक्टेड मला कधीच नाही वाटलेलं कॉजवे मार्केट. फक्त तिथे आम्ही 2 ड्रेस घेतले गुड्डीसाठी, ते पण त्यातला पण 1 ड्रेसच ती घालणार आहे आता. तो दुसरा ड्रेस तर आम्हाला असाच आवडलाय करून घेतला, तो सगळं गोवा घालण्यासारखा नाही. आणि मम्मीला आणि मला तर काहीच नाही मिळालं. त्याच्यानंतर आम्ही खारघरला गेलो. सो मला ब्लाऊज पण आणायचा होता जान्हवीकडे जो बनवायला दिलाय तो, कारण आता एक लग्न आहे एका फ्रेंडचं आमच्या. सो तो ब्लाऊज पण रिसीव्ह करू आणि आपण हिरानंदानीच्या मार्केटला पण जाऊ असा विचार करून आम्ही खारघरला गेलो दोघी जणी. नंतर तिथे पण मेजर डिसअपॉइंटमेंट, म्हणजे जेव्हा काहीच नसतं ना, काही फंक्शन नाहीये, कुठे ट्रॅव्हल नाही करायचंय, तेव्हा खूप सुंदर कलेक्शन असतं जेव्हा काही गरज नसते आपल्याला. आणि आता जेव्हा इतकी डेस्परेटली गरज होती छान कपड्यांची, तेव्हा तिथे कपडेच नव्हते चांगले. तिथे पण काहीच नाही घेतलं. 1 ड्रेस घेऊन आलो, तोही मम्मीला नाही आवडला, तो पण तिने रिजेक्ट केला की मी हा घालणार आणि तो छान दिसत पण नाहीये तिच्या अंगावर, वियर्ड फिटिंग आहे एकदम त्याची. मग आम्ही दोघी जणी आज गेलेलो. आज आमची ट्रेन आहे आणि आज आम्ही दुपारी गेलो होतो. दुपारी म्हणजे 4-4:30 वाजता वगैरे, जे ठाणे स्टेशन जवळ झुडिओ आहे तिथे गेलो होतो की तिथे
तिथे आपल्याला काय आवडतं का बघूया. तिथे पण असं कलेक्शन सो आहे, तर तिथे पण काय आवडलं नाही. मग आम्ही फुटवेअर बघायला गेलेलो. गुड्डीला आणि मम्मीला फ्लॅट्स हवे होते, तर त्यांच्याकडे फ्लॅट्स नाही. सो आम्ही फुटवेअर बघायला गेलो होतो आणि गेलेलो झालं. आम्ही फुटवेअर बघायला जेव्हा गेलेलो, तर तिथून झुडिओ पासून आपण स्टेशनकडे चालत गेल्यावर जगदीश बुक डेपो जे शॉप आहे, खूप फेमस शॉप आहे, त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट एक छोटी गल्ली जाते. तिथे एक शॉप आम्हाला दिसलं. तिथे बाहेर डिस्प्लेला लावलेले कपडे दिसले, तर आम्ही विचारलं त्यांच्याकडे काही कलेक्शन अजून आहे का. पण जे डिस्प्लेला लावलेले तेच आम्हाला आवडले कपडे आणि ते आम्ही घेतले मम्मीसाठी. आणि खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे. ते ज्यांचं शॉप आहे ते ओनर पण खूप चांगले आहेत. मी थोडं शूट केलंय की तुम्हाला कळेल ते एक्झॅक्ट शॉप कुठे. मी आता नाव पण विसरले, आताच जाऊन आलो होते. तिथून आम्ही कपडे आणलेत. आता छान आवरतो. माझ्याकडे आणि गुड्डीकडे तरी आहेत. मम्मीला नवीन कपडे घ्यायची खूप गरज होती. सो आता ह्या सगळ्या माझ्या दुःख दर्द पीडा मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आणि ते सगळं झालेलं आहे सांगून आता आपण पॅकिंगला सुरुवात करूया. लेट्स गो. मला इस्त्री करायचे आहेत आधी हे कपडे, त्याच्यानंतर निघणार आम्ही आज 9:30 वाजता वगैरे. पनवेलवरून ट्रेन आहे. आता बाकीचं सगळं मी नंतर सांगते. हात दुखायला लागला. हात दुखेपर्यंत मी ब्लॉग करते आणि लोक सबस्क्राईब नाही करत. हे कपडे आहेत. ह्यातले आता काही जे न्यायचे जे कपडे आहेत आम्हाला, काही म्हणजे सगळेच न्यायचे आहेत, पण काही कपडे त्यांना इस्त्री करायची. आज सकाळी मी ही बॅग पण धुवून ठेवलेली. ही मी गोव्यावरूनच घेतलेली, पूर्ण सुकली नाही अजून. आता बघूया कसं काय. एका बाजूला मम्मी जेवण बनवते. सो आमची मस्त घाई होते, पण मी तरी पण ब्लॉग पण करते आणि पॅकिंग पण करते. मम्मी पण दाखवते मी गाईज